नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्तियोग. अर्जुनाची शंका भाग 1. श्लोक आहे 1. ज्ञानदेव आता गुरुस्तवन संपवून श्री गुरूंची आज्ञा मिळाल्यामुळे मूळ ग्रंथाकडे वळत आहेत. श्लोक 1. अर्जुन उवाच. एवं सतत युक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. अर्जुन म्हणाला, याप्रमाणे सतत तुझ्या व्यक्त स्वरूपाच्या ठिकाणी युक्त असलेले जे भक्त तुझी उपासना करतात आणि जे अव्यक्त अशा अक्षर ब्रह्माची उपासना करतात, तर त्या 2 प्रकारच्या योग्यांपैकी उत्तम योगी कोणते? 12व्या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नांनी झालेली आहे. अर्जुन विचारत आहे की अशा प्रकारे जे भक्त तुझे अखंड अनुसंधान ठेवून सगुण साकाराची भक्ती करतात व जे अव्यक्त व अक्षर अशा तुझ्या स्वरूपाची भक्ती करतात, त्या दोघात खरा योगी कोणी जाणलेला आहे? अर्जुनाच्या या प्रश्नाची सुरुवात एवम म्हणजे अशा प्रकारे या शब्दाने झालेली आहे. अर्थातच त्याचा संबंध मागच्या अध्यायाशी आहे. 11व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी अनन्य भक्तीचे श्रेष्ठत्व सांगितलेले होतं. भक्त्यात अनन्यया शक्यम अहम एवं विधोर्जुन ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रवेशतुम च परंतप. अर्जुनाने जे रूप पाहिले ते देव सुद्धा पाहू शकले नव्हते. ते रूप पाहायला मिळणे ही अत्यंत दुर्लभ गोष्ट होती. ते वेदाध्ययनाने अथवा तपोबलानेही जाणणे शक्य नाही, तर केवळ अनन्य भक्तीने ते रूप जाणणे शक्य आहे. डोळ्याने पाहणे व तात्विक दृष्ट्या त्याच्याशी एकरूप होणे शक्य आहे, असा भगवंतांनी अर्जुनाला उपदेश केला होता. आणि ती भक्ती कशी करावी त्याची रूपरेषा सांगताना म्हणाले होते की जो भक्त भगवंतांच्या संतोषाकरता कर्मे करतो, जो भगवत परायण असतो आणि जो सर्व प्रकारची आसक्ती सोडून देतो व जो सर्व प्राणीमात्रांविषयी समभाव ठेवतो, त्याला भगवंतांचं श्रेष्ठ पद प्राप्त होतं. असे भगवत भक्तीमधील 4 मुद्दे भगवंतांनी सांगितले होते. 11व्या अध्यायात भगवंतांनी त्याला विश्वरूप दाखवलं व करता करविता परमात्मा आहे हे त्याच्या मनावर ठसवलं. भगवंतांनीही जे विश्वरूप अर्जुनाला दाखवले होते ते निर्गुण निराकार होते. ज्ञानदेवांनी त्याला स्वरूप प्रलय असं म्हटलेलं आहे. आता एका वेळ वाचवी जी प्राणे या स्वरूप प्रलया पासोनी असं वर्णन ज्ञानदेवांनी केलं होतं. प्रलयात जसे सारे जलाशय एकरूप होऊन जातात, मग त्यात नदी कुठली, सरोवर कुठले, समुद्र कोणता हा भेद ओळखता येत नाही, त्याप्रमाणेच विश्वरूपात सारी रूपे एकंकार होऊन गेली होती. त्या निर्गुण निराकाराच्या दर्शनानं अर्जुन घाबरला होता व त्याने भगवंतांना ते रूप आवरून धरण्याची विनंती केली होती. तेव्हा भगवंतांनी विश्वरूप आवरून धरले, परंतु अर्जुनाला त्यावेळी दोषही दिला होता. परमात्म्याचे निर्गुण निराकार स्वरूप विराट, उग्र व घोर असले तरी सुद्धा परमात्म्याचे ते महातेज आहे. सारे अवतार हे त्या महातेजाची केवळ किरण शलाकाच आहेत. तेव्हा हे सर्वश्रेष्ठ असे विश्वरूप न पाहता चतुर्भुज रूप पाहण्याचा आग्रह धरणे म्हणजे केवळ अंगाला सोडून छायेला आलिंगन देण्यासारखा आहे, असा दोष भगवंतांनी त्याला दिला होता. पुढे त्यांनी सूचनाही केली होती की कृपण मनुष्य जसा इकडे तिकडे भटकत असला तरी त्याचे चित्त आपल्या ठेव्यापाशी असते, किंवा पक्षी जरी इकडे तिकडे हिंडत असली तरी तिचे चित्त घरट्यात असलेल्या आपल्या पिल्लांपाशी असते. तसाच तू या स्वरूपाच्या ठाई दृढ भाव ठेव. आता स्वरूपाच्या ठाई दृढ भाव ठेवायचा म्हणजे निर्गुण निराकाराची उपासना करायची, म्हणजेच अव्यक्त व अक्षर स्वरूपाची उपासना करायची. व पुढे भगवंतांनी अनन्य भक्तीचेही महत्व सांगितले आहे. भगवंत एकाच वेळी या दोन्ही उपासनांचे महात्म्य सांगत आहेत. म्हणून या भगवंतांच्या वचनावरून अर्जुनाला भक्तीचे 2 प्रकार आहेत असे वाटले. पहिला प्रकार झाला अनन्य भक्त वा सगुण भक्ती करणारे भक्त, तर दुसरा प्रकार झाला अक्षर ब्रह्माची उपासना करणारे भक्त. त्यामुळे अर्जुनाच्या मनात शंका आलेली आहे. तो भगवंतांना सरळच विचारतो की या अव्यक्ताची उपासना करणारा भक्त व व्यक्ताची उपासना करणारा भक्त यापैकी श्रेष्ठ खरा योग कोणाला कळला? भगवंतांनी 7व्या व 8व्या अध्यायामध्ये अव्यक्त परमात्म्याचे स्वरूप कसं असतं ते सांगितलं.
तर 9, 10, 11 या 3 अध्यायांमध्ये सगुणोपासनेचा पुरस्कार केला. त्यावरून भगवंतांची भक्ती करणाऱ्यांमध्ये अव्यक्ताची उपासना करणारे आणि व्यक्ताची उपासना करणारे असे 2 भेद झाले. म्हणून भगवंतांना अर्जुन विचारत आहे की दोन्ही भक्तच, ही गोष्ट खरी, पण त्या दोघात भक्तियोगाचं स्वरूप अधिक चांगलं कोणाला कळलं? येथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की अर्जुनाने अव्यक्ताच्या व व्यक्ताच्या उपासनांमध्ये कोणती उपासना श्रेष्ठ असा प्रश्न विचारलेला नाही. दोन्ही उपासना सारख्याच ग्राह्य असल्या तरी त्यातल्या त्यात या 2 प्रकारच्या भक्तांपैकी परमेश्वराच्या उपासनेचा योग्य मार्ग कोणी ओळखला असं अर्जुनानं विचारलेलं आहे. तसेच भक्त हाही योगीच असतो असे अर्जुन मुखाने स्पष्ट झालेले आहे. आता या श्लोकावरील ज्ञानदेवांचे विवरण आपण उद्यापासून पाहू.